नमस्कार, मी आहे सुधाक्षी आणि आपण बघत आहात देवमा. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या फडणवीस सरकारच्या विरोधामध्ये आज चंद्रपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेद्वारा एक आंदोलन करण्यात आलं होतं. दीपकजी चटप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले आहे. तर चला बघूया यांच्या काय मागण्या आहे प्रशासनाकडनं आणि फडणवीस सरकारकडनं. राज्य सरकारने 9 ऑक्टोबर व 10 ऑक्टोबरला शासन निर्णय काढून राज्यातील ओला दुष्काळ बाधित शेतकऱ्यांसाठी जी मदत जाहीर केली, ही मदत अत्यल्प असून शेतकऱ्यांची क्रूर अशी थट्टा केलेली आहे. याचा निषेध म्हणून या दोन्ही GRची होळी आज आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे केलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे या नवीन GR नुसार जी पूर्वी आम्हाला विहीर दुरुस्तीसाठी 1 लाख रुपयापर्यंतची मदत मिळायची, ती आता 30,000पर्यंत यांनी आणून ठेवली आहे. होळीच्या आता शेतकऱ्याला 27,500 मिळायचे, ते 17,500 केले. कोरडवाहू शेतकऱ्यांना 13,500 प्रति हेक्टरी मिळायचे, ते 8,500 केले. म्हणजे सरकार आम्हाला 85 रुपये गुंठा कोरडवाहू असेल तर 170 रुपये गुंठा ओलिताचा शेतकरी असेल तर ती अत्यल्प मदत देत आहे. ही आमची क्रूर अशी थट्टा असल्यामुळे याचा निषेध म्हणून आज आम्ही शेतकरी संघटना चंद्रपूर जिल्हा वतीने सरकारचा निषेध नोंदवण्यासाठी हे प्रतिकात्मक होळी आंदोलन केलेलं आहे. गोंडपिंपरी तालुक्याचा दुष्काळग्रस्त मदत यादीत समावेश करावा व जिवती तालुक्यातले 7/12 बंद आदेश रद्द करून तातडीने शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात यावे. या न्याय हक्काच्या आमच्या मागण्या 7/12 कोरा करण्यासही आम्ही सरकारसमोर ठेवत आहोत. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेच्या वतीने जो 10 ऑक्टोबरला जो GR निघाला शेतकऱ्यांच्या मदतीसाठी, तो GR शेतकऱ्यांची थट्टा करणारा GR आहे. कुठेतरी जखमेवर मीठ चोळण्यासारखी ही तुटपुंजी मदत देऊन सरकार शेतकऱ्यांना आणखी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करते का काय, कशी काय म्हणून आम्ही मागण्या घेऊन या ठिकाणी त्या GRची होळी करून एक निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत. त्यामध्ये आमची सरसकट मागणी आहे का जे सरकारने अभिवचनं दिली होती आम्हाला प्रत्येक इलेक्शनमध्ये, यामध्ये तर जे सत्तेवर सरकार आहे त्या सरकारने बिलकुल बेंबीच्या देठापासून सांगितलं होतं का आम्ही शेतकऱ्यांची, जर आमचं सरकार आलं तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करतो. सरकारने आपलं वचन पाळावं आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा सरसकट 7/12 कोरा करावा. हेक्टरी 50,000 रुपयाची मदत द्या. आता सांगितलं का जिथं पूर्वी 17,000पर्यंत मदत होती, आज फक्त 8,000ची मदत हेक्टरी देऊन राहिले. यामध्ये संपूर्ण या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचं पीक हातात येत नाही. सोयाबीन सारखे कशी तरी तुटपुंजी जे निघाली शेतकऱ्यांच्या घरी आली तर 1,500 ते 2,000 भावानं व्यापारी विकत घेत आहे. पण अजूनही खरेदी केंद्र सुरू झाले. गोंडपिंपरी तालुका सर्वात जास्त पाऊस पडला आणि एका रातून तो तालुका ओल्या दुष्काळाच्या यादीमधून वगळला जाते. म्हणजे प्रशासनाची काय हे जाणून बुजून आमचं शेतकऱ्यांची थट्टा करायची यांना सुचत आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी त्या GRचा निषेध करण्यासाठी GRची होळी केली.